अतिशय खमंग आणि खुसखुशीत तळणीचे मोदक करूयात. खोबरं आणि गूळ समप्रमाणात घेऊन मिक्स करून मंद आचेवर छान शिजवून घेतलं. थोडी खसखस भाजून घातली. गव्हाच्या पिठामध्ये तेलाचं कडकडीत मोहन टाकून थोडंसं मीठ टाकून मळून घेतलं. 15 ते 20 मिनटं रेस्ट दिल्यानंतर गव्हाच्या पीठ एकसारखं मळून त्याची एक पुरी लाटून घेतली. आता मी जसा मोदक वळते, जसा आकार देते तसा आकार देऊन घ्यायचा आहे. जितका तुम्ही मोदकाला पाऱ्या जास्त कराल तितका मोदक तुमचा सुबक दिसेल. एकसारख्या हाताने वळून घ्यायचा आणि वरचं जे जास्तीचं पीठ आहे ते काढून टाकायचं. त्याच्यानंतर मी इथे असं दाखवते त्या पद्धतीने मोदक वळून घेतला आणि मग सगळे मोदक वळून झाले की मग तेलात किंवा तुपात तुमच्या आवडीनुसार तळून घ्यायचे. इथे सगळे मोदक माझे वळून झालेले आहेत. आता मी तेलामध्ये मंद आचेवर तळून घेतलेले आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. गोल्डन दिसायला लागल्यानंतर मोदक हलवायचा, तोपर्यंत अल्लाद सोडून द्यायचे मोदक. छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेतलेत. अतिशय खुसखुशीत मोदक